कथेमध्ये स्वयंभू मनुच्या कन्याचा वंशाचं वर्णन हे विस्तारपूर्वक अशा प्रकारचं आलेलं आहे. मनु आणि शतरूपा यांना 3 मुली आणि 2 सुपुत्र झालीत. उत्तानपाद आणि प्रियव्रत हे 2 मुलं आहेत. आकुती, देवहूती आणि प्रसूती ह्या 3 सुकन्या आहेत. माता देवहूतीचा विवाह उपवर झालेल्या कन्या आहेत. या कन्या कुणाला द्यावेत? आकुती ही रुची प्रजापती बरोबर दिली गेली. प्रसूती ही ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली गेली. आणि माता देवहूती ही कर्दमांना दिली गेली. कर्दम ऋषींना बातमी कळाली आणि मनु आणि शतरूपा आणि देवहूती हे 3 जण आपल्याकडे येत आहेत विवाह संबंध करण्याकरता. म्हणजे असा एक भाग आपल्याला लावला गेला बा. इथे मुलीचा संबंध जोडण्याकरता माय गेलेली आहे, बाप गेलेला आहे आणि स्वतः मुलगी गेलेली आहे. आणि मला असं वाटतं या 3घांनीच गेलं पाहिजे. हे भागवत शिकवतं बरं का आपल्याला. कर्दमांना मुली देण्याकरता ही मुलगी तुम्हाला द्यायची आहे, आमंत्रण तुम्हाला द्यायचंय, स्वीकारा. आमच्या मुलगीचा तुम्ही स्वीकार करा. का? मुलगी तुमची, संसार कुणाला करायचा आहे? तुम्हाला जमाना असा येडामाज चालना घ्या. पहिला लोक पोरीसी भेट लगन माझवय काही सुजलान सुपलान नाही. ते आज बी बोटे बोलतोच काही लोक समजलं या येसनीच जमाडा म्हणे आमले काही समजू बी देत म्हणते. मुलगा समजायचा नाही ना मुलगीला काही समजायचं नाही. महाराज असायचं का आजी असं पूर्वीच्या काळात? बसल्या बसल्या एक दारून बाटलीवर संबंध होई जाय. काय एक माणूस असं बोलता 50 संबंध जमवून टाकायचा. 50 आता 50 माणसे एक संबंध जोडतो नाही बर का विठ्ठल बापू. काय ते तो काळच तसा होता महाराज. त्या पोरी बी बैजबरी खपाड्यात लोकी पोरीच पोरी वावरी बी तिथलाच राहा. एक पोरले 2-2 बिघा वावर इकणं पडे. वावरी बी तिथला आणि पोरी बी तिथल्या. आता वावरी बी कमी लग्नाचा पायरी वावरी घ्या तुम्हाला मजा करा मग थोडी घ्या. कष्ट कर्ज बाजारी तुम्ही झाले. मग मधली माणसं कोणताही वर शोधून आणायची, विचार करायचे नाहीत. इकडे मायबापाची परिस्थिती कमी अधिक असायची नाही बा देऊन टाकू काय हरकत नाही. तशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला त्याच्याशी नित्य अशा प्रकारचा संघर्ष करावा लागायचा. संघर्ष फार संघर्षमय जीवन तुमचं. या आताच्या मुली आताच्या सुना ह्या खूप भाग्यवान आहेत महाराज. भाग्यवान आहेत खरंच तुम्ही. मोडदड खोडदडले फॉरेस्ट 20-20 रुपयावर जर खड्डा खांदाली त्या दयात नाही बाया. जे स्वर्गाडा बांधेत आई मोडदड खोडदड दयत अर्ध निफाडला सलगाव दिंडोरी उशे तोडेत पाणी नाही होतं. यांना घटका येतात. आताच्या सोनबाईला एकाना त्रास नाही बा. पण या बी जुनं सोडतो नाहीत. थोडा आवाज कमी करा. ह्या बी जुनं सोडतो नाहीत. येस नी कष्ट कर खरं पण त्या हातीने सोनबाईला सांगेन काही उपयोग आहे का बा. या म्हणे आम्ही 20 रुपये रोजगार खड आमना टाइमले शेवडीवर येरवरून पाणी लावतो आम्ही. हत्तीना टाइमले 10 नाही झाले मग या